श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्याचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला काहीतरी शिकवत असतो. प्रत्येक संदेशामार्फत स्वामी महाराज आपल्याला एक प्रकारची नवी शिकवण देत असतात. हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. आजचा संदेश ऐकण्यासाठी तुमच्या समोर जे दोन स्वामी मूर्ती दिसत आहे त्यापैकी एक मूर्ती निवडायचं आहे आणि स्वामी संदेश काय आहे तेही जाणून घ्या. त्यासोबतच संदेशामध्ये सांगितल्याप्रमाणे जगण्याचा जर प्रयत्न तुम्ही केला तर तुम्ही स्वामीमय झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी सांगतात, अरे थांब, इतक्या घाई कुठे चाललास? मी तुला खूप दिवसापासून पाहत आहे. तुझ्या मनात खूप प्रश्न आहे, खूप दुःख आहे, पण आज मी स्वतः तुला काहीतरी सांगायला आलो आहे. कारण तू हार मानण्यासाठी जन्माला आला नाही. तुला वाटतं ना सगळं संपलं आहे, लोकांनी तुला समजलं नाही, काही नाती तुटेल, काही स्वप्न अर्धवट राहील. पण लक्षात ठेव, जे तुटलं तेच तुला मजबूत बनवतं. तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक अश्रूवर माझी नजर आहे. तू पडला असशील, थकला असशील, पण अजून संपलं नाही. कारण मी अजूनही तुझ्यासोबत चालत आहे. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, लोक काय म्हणतात ते महत्त्वाचं नाही. तुझ्यातली ताकद तू ओळख, स्वतःवर विश्वास ठेव. कारण मी तुला खूप खास बनवून या जगात पाठवलं आहे. आत्ता हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत आहे, कारण आज मी तुला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या कदाचित तुझं आयुष्य बदलून टाकतील. होय, मी साक्षात देव तुला बोलत आहे. जर माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी आई असे तू टाईप कर आणि या चॅनलला सबस्क्राईब कर. होय माझ्या लेकरा, स्वतःच्या हिमतीवर तू जगायला शिक. तू कोणावरही अवलंबून राहू नकोस बाळा, कारण कोणीही कायम साथ देत नाही. याचा अर्थ असा नाही की या जगात चांगली माणसं नाहीत, पण प्रत्येक वळणावर, प्रत्येक परिस्थितीत कोणीतरी नक्कीच आपल्यासोबत असणार आहे. अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःला कमकुवत बनवणे. म्हणून आधार माणसावर नाही तर स्वतःच्या आतल्या ताकदीवर ठेवायला शिक. कारण बाळा, आयुष्यात लोक तोपर्यंत सोबत आहे जोपर्यंत सर्व काही नीट व्यवस्थित सुरळीत आहे. परिस्थिती चांगली असते, चेहऱ्यावर हास्य असतं आणि फायदा दिसत असतो, तोपर्यंत नाती खूप छान सोपी असतात. माझ्या लेकरा, खरी परीक्षा मात्र अडचणीच्या काळात होते. दोन कठीण प्रसंग आलं की बहुतेक लोक गप्पच दूर निघून जातात. प्रत्येकजण वाईट नसतो रे, पण स्वतःची जबाबदारी, भीती आणि सोयीमुळे लोक मागे हटतात. अशा वेळी माणूस सर्वात जास्त एकटेपणा अनुभवतो. होय बाळा, गरज पडल्यावर आम्ही आहोत, काळजी करू नकोस म्हणणारे लोक आता दिसेनासे झाले आहेत. माझ्या लेकरा, बोलणं खूप सोपं असतं, पण निभावणं फार कठीण. म्हणून शब्दावर नाही तर कृतीवर विश्वास ठेवायला शिक. कोणत्याही एका माणसाला आपलं आयुष्याची बैसाखी तू बनवू नकोस, कारण ती बैसाखी तुटली तर चालणं कठीण होऊन जातं. होय बाळा, जर तुझं सुख, धैर्य आणि निर्णय एकच व्यक्तीवर जर अवलंबून असेल आणि तो जर व्यक्ती तुझ्या आयुष्यातून काही कारणास्तव दूर निघून गेले तर मग तू काय होईल? तुझ्या आयुष्यात तू कसा होशील विचार करत नसतो, कल्पनासुद्धा करवत नाही ना. म्हणून स्वतःला इतकं मजबूत बनव की एकट्याने उभा राहता येईल. एकटा उभा राहणं म्हणजे एकटेपणा नाही तर कोणाच्याही कोणत्याही आधाराशिवाय न तुटणं इतकं ताकद असणं. म्हणून माझ्या लेकरा, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिक. एक चुकलं तर दुसरा चुकेल, तिसरा चुकेल, चौथ्या वेळीस नक्कीच तो योग्य निर्णय घेशील. माणूस हा अनुभवातूनच तर शिकत असतो. होय बाळा, आपलं दुःख तू सांभाळायला शिक. जेव्हा तू स्वतः निर्णय घेशील तेव्हा आयुष्याची जबाबदारीही तू स्वीकारशील आणि दुःख स्वतः हाताळायला जर शिकशील तर तू इतरावर ओझं बनवून नाही तर स्वतःच्या हिमतीवर जगायला शिकशील. दुसऱ्याकडून जर अपेक्षा कमी ठेवला तर अपेक्षा तुटणार नाहीत. अपेक्षा जितक्या जास्त
तितकं तुटण्याचे दुःख. कमी अपेक्षा ठेवल्या तर मन मजबूत राहतं आणि अंतकण शांत होतं. होय माझ्या लेकरा, तुला असं वाटतं की तू एकटा आहेस, कमजोर आहेस, कमकुवत नाही आहेस, पण नाही बाळा. एकटेपणा ही कमजोरी नाही, पण इतरावर पूर्णपणे अवलंबून राहणं हे मात्र 100% कमजोरी आहे. एकटेपणा तुला विचार करायला वाढवतं, स्वतःला ओळखायला शिकवतं आणि दुसऱ्यावरती अवलंबून राहण्याची ताकद तुझ्याकडून हिरावून घेतो. जे स्वतःच्या बळावर चालायला शिकवतं त्याला कोणी सोडून गेले काय आणि त्याच्या आयुष्यात कोणी आलं काय त्याला काही फारसा फरक पडत नाही. होय माझ्या लेकरा, तू दुःखी होऊ नकोस. माझ्या बाळा, तू विखरला जात नाहीस, कारण तुझा आधार आता बाहेर नाही तर आत आहे. आत्मनिर्भर बन, हीच आयुष्याची खरी लढाई आणि ताकद आहे. आत्मनिर्भर माणूस एकटा नसतो, तो फक्त मजबूर असतो. होय माझ्या लेकरा, हेच ती खरी शक्ती आहे. स्वतःवर विश्वास ठेवणं आणि सर्वात मोठी साधनासुद्धा. माझ्या लेकरा, आज जर कोणी तुझ्या सोबत नसेल तर उद्या तू स्वतः तुझा आधार बनू शकतोस. मग कशाला पाहिजे ही बैसाखी आणि कशाला व्हायचं दुसऱ्या हाताची कठपुतली. पटत नाही तर मजबूत बनवण्यासाठी थोडं दूर येतं आणि सोबत हवीत कशाला. आपण एकटे आलो आहोत, एकटंच जाणार. मग या मधल्या काळात आपण आपल्या स्वतःसोबत बर का नको राहायला शिकला पाहिजे. ते बरेचशी नाते, जाणे की अपेक्षाभंग करणारी, मन तोडणारी, दुःख देणारी, त्यापेक्षा एकटं असलेलं बरं नाही का? जर बरोबर असेल तर यस असे टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करून 2 जणांना शेअर करा. माझ्या लेकरा, मी पाहिलं आहे तुझ्या प्रत्येक वेदना, पण बाळा तुझी प्रत्येक वेदना तुला आतून घडवत आहे. तू स्वतःशी खूप एकनिष्ठ आहे, निष्ठावान आहे, म्हणून तू कधीच पूर्णपणे हारणार नाहीस. कारण तुझं मन तुझं घर आहे. स्वतःच्या पायावर तू उभा राहणारा माणूस कधीही कोणाच्या दयेवर जगत नाहीस आणि म्हणूनच तू खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. होय माझ्या लेकरा, तुला असं वाटत असेल की सर्व जगाने तुझी साथ सोडेल आणि तू एकटा पडला आहेस, पण नाही बाळा, तू एकटा नाहीस. तुझा देव, तुझी स्वामी आई सदैव तुझ्या पाठीशी आहे. माझ्या लेकरा, आजच्या काळात प्रत्येकाला एक गोष्ट हवी, ती म्हणजे योग्य तो मान सन्मान, आदर. समोरच्याने आपल्याशी व्यवस्थित बोलावे, नम्रतेने वागावे, असे माफक अपेक्षा अगदी प्रत्येकाची असते. म्हणूनच आणि ते वावगं सुद्धा नाही. ओळख, पैसा, नाव यापेक्षा माणसाला जास्त गरज असते ती इज्जतीची. पण अनेक वेळा आपण आपल्या वागणुकीमुळे आपली किंमत कमी करून घेतो. आपण अति बडबड करतो, सगळ्यासाठी कायम उपलब्ध राहतो. मग लोक आपल्याला गृहीत धरतात आणि आपल्याला वाटतं आपण चांगले आहोत म्हणून लोक आपली कदर करतील. पण जगात तसं चालत नाही. इथे जो स्वतःला जपतो त्यालाच लोक जपतात. ही गोष्ट तू कायम लक्षात ठेव बाळा. म्हणून स्वतःचा आत्मसन्मान तू जपायला शिक. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा, हे तू लक्षात ठेव. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विश्वास असेल तर स्वामी आई, मी तुझे बाळ आहे, असे टाईप कर. हा संदेश आपल्या प्रियजनांना तू शेअर कर आणि बघ महाराजाचे प्रिय भक्त बन. महाराजाचा आशीर्वाद सदैव तुला आता प्राप्त होणार आहे, कारण तू हा संदेश इथपर्यंत पूर्ण ऐकला आहेस. निसंकोचपणे हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.